भाग 17वा जेलमधून सुटका. आपण मागील भागात पाहिले, आकाश आणि रेणुकाच्या सुखी संसाराला पुरता सुरुंग लागला होता. रेणुकाने स्वतः निरपराध असल्याचे आकाशला खूप समजावून सांगितले, पण ते पत्रात सरळ सरळ तिचे अक्षर दिसत होते. म्हणून आकाश मानायलाच तयार नव्हता की रेणुका खरंच निष्कलंक असेल म्हणून. आता वाचा पुढे. आई वडील बहीण लग्नाला गेलेले असल्यामुळे घरात फक्त रेणुका आणि आकाश दोनच जण होते. आणि आकाशचे विचार करून करून अक्षरशः डोकं दुखायला लागले होते. त्याची तब्येत पूर्ण बिघडली होती. रेणुकाला तर काय करावे काहीच सुचत नव्हते. आकाशकडे बघून तिला भरून येत होते आणि स्वतःच आयुष्यात बर्बाद होत असताना दिसत होतं. सोन्यासारखा संसार, खूप प्रेम करणारा नवरा, आई वडिलांसारखे सासू सासरे, पिहूसारखे नटखट नणंद, हे सर्व आपल्यापासून दूर जातात की काय, ही भीती रेणुकाला वाटू लागली होती. नुकतंच लग्न झालेले नवीन नवऱ्यासोबत रोमॅन्टिक स्वप्न बघण्याचे सोडून या असल्या गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे, हा विचार करून रेणुकाला खूप दुःख झाले. ती रात्रभर अश्रू गाळत होती. खूप विचार करून तिने निर्णय घेतला. तिने डोळ्यातले अश्रू पुसले. आता तिच्या डोळ्यात हळूहळू द्वेष दिसायला लागला होता. रेणुकाने आता अबला न राहता सबला होण्याचं ठरवलं. दुसरा दिवसही तसाच भांडणात निघून गेला. आकाश तर संशयानं नुसता आतून बाहेरून पेटून निघाला होता. त्याने रूममध्ये जाऊन दार लावून घेतलं आणि अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागला. रेणुकाला काय करावे काहीच सुचत नव्हतं. त्याच्याबद्दल खूप कणव वाटत होते. त्याचा काही दोष नसताना त्याला खूप मानसिक त्रासाला सामोरे जावं लागत होते. आकाश न जेवताच तसाच कंपनीत गेला होता. तो संध्याकाळी घरी आला तेव्हा बघतो तर बंगल्याला कुलूप लावले होते. तो कमालीचा अस्वस्थ झाला. त्याने बंगल्याच्या वॉचमनला विचारले. वॉचमनने सांगितलं, मॅडमने मला काहीच सांगितलं नाही, डायरेक्ट निघून गेल्या. मी कसं काय विचारू त्यांना? त्याच्या मनात विचार आला, कुठे गेली असावी रेणुका? तिनं आपल्या जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? का गेली असेल त्या हरामखोर अरुणकडे? नाना प्रश्नांनी त्याला भांडावून सोडलं. त्याने स्वतः जवळील चावीने दार उघडले. तो घरात घुसला आणि खुर्चीवर बसून त्याने दोन्ही हातांनी आपले डोके गच्च दाबून धरले. खरं म्हणजे गेल्या 2 दिवसात तो इतका खचला होता की आजारी दिसायला लागला होता. आपली बायको व्यभिचारी आहे हे कळताच त्याच्या मनाचा तोल सुटला होता. यात काही नवीन नव्हते, कारण त्याच्या ठिकाणी कोणीही पुरुष असता त्याचीही अशीच स्थिती झाली असती. 2 दिवस सारखा विचार केल्यामुळे त्याला भयंकर मानसिक थकवा आला होता. तो त्या खुर्चीवरच झोपी गेला. रात्रीचे 11 वाजले होते. आकाश खुर्चीवरच गाढ झोपला होता. ती घरी आली. बंगल्याचा वॉचमन अर्धवट झोपेत पेंगत होता. ती आल्याबरोबर त्याने गेट उघडून तिला आत जाऊ दिले. त्यालाही मनात वाटले, रेणुका ही नवीन नवरी, कधी एकटी न जाणारी. सासू सासरे गावाला गेलेत आणि ही एकटी कुठे गेली असेल आणि एकटीच आली एवढ्या रात्री. पण त्याच्या डोळ्यांवर झोप असल्यामुळे त्याने दुर्लक्ष केलं. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, मोठे लोक काही पण करतील. तिने दारावरची बेल वाजवली. आकाश झोपेतून अगदी खडबडून उठला. त्याने घड्याळाकडे बघितले. रात्रीचे 11 वाजले होते. तो पटकन दाराजवळ गेला. त्याने दार उघडले आणि तो एकदमच स्तंभितच झाला. रक्ताने माखलेला सुरा हातात घेतलेली रेणुका दारात उभी होती आणि ती जोरजोराने धापा टाकीत होती. तिची ती अवस्था बघता त्याने तिला एकदम खसकन घरात ओढली आणि दार पुन्हा बंद करून घेतलं. आता त्याचा राग कुठल्या कुठे पळाला होता. तो एकदम घाबरून बोलला, रेणुका, हा रक्ताने माखलेला सुरा आणि तुझ्या अंगावर उडालेले रक्ताचे हे डाग, हे हे काय आहे? घाबरूनच आकाशने विचारलं. ती बोलली, आकाश, मी पतिव्रता असल्याचा हा पुरावा आहे. म्हणजे मी नाही समजलं तुला काय म्हणायचे आहे ते. आकाश बोलला, मी निष्कलंक आहे, पतिव्रता आहे. मी अरुणचा खून केला आहे. काय? तू अरुणचा खून केलास? आकाश आणखीनच घाबरला. होय, ती म्हणाली. पण का? आकाश, मी खरं तर ते तुम्हाला सांगितलं, पण त्यावर तुमचा विश्वास बसला नाही. त्याने माझ्या सुखाच्या संसारात विष कालवलं. मी तुम्हाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. शेवटी मला खूनच करावा लागला. एवढे बोलून तिने आपल्या कमरेत खोचलेले नोटबुक बाहेर काढले आणि आकाशच्या हातात दिले. हे हे नोटबुक. आकाश, मी कॉलेजमध्ये असताना माझे हे नोटबुक हरवले होते. पण नोटबुक हरवले नव्हते, ते अरुणने चोरले होते. या वहीतील हस्ताक्षराप्रमाणे त्याने तसेच हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याने हस्ताक्षरात ती प्रेमपत्र लिहिली आणि ती तुम्हाला दिली. रेणुका एका दमात बोलली. पण असं का केलं त्याने? आकाश, अरुण माने हा चांगला विद्यार्थी नव्हता. तो महानालायक होता. त्याने कॉलेजमधील अनेक तरुणींना फसविले, अनेकांना भ्रष्ट केले आणि त्यांना जीवनातून उठवलं. तसा प्रयोग त्याने माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला, पण मलाही त्याने फसवण्याचा प्रयत्न केला.
पण मी त्याच्या तावडीतून कशी तरी सुटले होते. आकाश मला तेव्हा वाटले ते सुटले मी आता, पण तो त्याचा असा बदला घेईल मला असं वाटलं नव्हतं. मला त्याची हवस बनवण्यासाठी त्याने हे प्रेमपत्राचं कारस्थान रचले. तुम्हालाही पत्र देण्यापूर्वी 2 दिवस अगोदर येऊन तो मला भेटून गेला होता आणि त्याने मला फक्त 2 दिवसांची मुदत दिली होती. मी त्याच्या म्हणण्याला बीग घातली नाही. आकाश, मी जर त्याला एकदाच माझे शरीर अर्पण केलं असतं तर हा प्रसंगच उद्भवला नसता. पण मी पतिव्रता आहे, सोज्वळ आहे. मला मरण आले असते तरी मी पत्करलं असतं. पण स्वतःचे शरीर मात्र पवित्र ठेवलं असतं. मला व्यभिचार करायचा नव्हता. त्याच्या हातून सुटका होण्याचा एकच मार्ग होता. मी पतिव्रता हे पटवून देण्यासाठी आज मी त्याचा खून केला आहे. आकाश, आकाश, मी निर्दोष आहे हो. मला अशी दूर लोटू नका. आणि नंतर रेणुका अगदी हुंदके देऊन रडायला लागली. आकाशने तिला आपल्या बाहुपाशात घेतले. तिची मान आपल्या हातांनी वर केली आणि अतिशय शांत आवाजात म्हणाला, रेणुका, शांत हो, रडू नकोस. आता तुला माझ्यापासून कुणीही दूर नेणार नाही. उगी राहा. रेणुका, रडू नकोस. मला खूप वाईट वाटत आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्यामुळे मला तुला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. खूप सोसलं ग तू. आकाशने मिठी घट्ट केली आणि दोघेही रडू लागले. आकाश तिला आपल्यापासून दूर करत म्हणाला, रेणुका, आता जे झालं ते, पण यापुढे मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला माझ्यापासून कधीही दूर होऊ देणार नाही. कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी तुला साथ दे. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. तो घाबरतच दार उघडतो. दाराबाहेर पोलीस आलेले असतात. पोलीस तिला अटक करून घेऊन जातात. तिला शेवटची मिठी मारताना त्याने सांगितले, रेणुका, ही शिक्षा फक्त तुला एकटीलाच नाही ग. मलाही तुझ्यापासून लांब राहण्याची खूप मोठी शिक्षा नियतीने दिली आहे. पोलिसांची गाडी दृष्टीआड होईपर्यंत तो भान हरपून डोळ्यात अश्रू घेऊन पाहत होता. तिकडे त्याचे आई वडील येतात. तो त्यांना सगळं सांगतो. 3 वर्षानंतर आज रेणुकाची जेलमधून सुट्टी होणार असते. आकाश आणि त्याचे आई वडील, पिहू सगळे तिला घ्यायला बाहेर थांबलेले असतात. तिला अटक झाल्यानंतर अरुणच्या खुनाची बातमी सगळीकडे पसरलेली असते. ज्या मुलींचं आयुष्य त्याने खराब केलेलं असतं, ज्या मुलींनी त्याच्यामुळे आत्महत्या केलेली असतात, त्यांचे नातलग अगदी सगळेजण तिथे ग्वाही देतात. अरुणच्या खुनामुळे सगळ्यांनाच बरं वाटलं होतं. सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध होते की तो किती कुविख्यात गुंडा होता ते. खूप गुन्हे त्याने केलेल्याचा पुरावा दरम्यान तपास लागला. म्हणून तिला अरुणच्या खुनाची पुरेशी सजा न मिळता अगदी कमी दिवसातच तिची जेलमधून सही सलामत सुटका करण्यात आली. ती जेलमधून बाहेर आली. तिचे सासू सासरे, आकाश, पिहू सगळ्यांना पाहून तिला खूप रडू आले. आईंनी तिला मायेने जवळ घेतले. यशवंतरावांनी सुद्धा तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला समजवलं, बेटा, जे झालं ते आता सगळं विसर आणि नवीन संसाराला सुरुवात कर. ते सगळे घरी गेले. घरातील विघ्न टळलं म्हणून घरात आनंदाचे वातावरण झाले होते. रेणुका तिच्या रूममध्ये होती. 3 वर्ष जेलमध्ये राहिल्यामुळे तिच्या मनावर थोडं दडपण आलं होतं. ती खूप हळवी आणि घाबरट झालेली होती. आकाशने दार उघडले. ती घाबरून गेली आणि पाहू लागली. आकाशला पाहून नॉर्मल होत म्हणाली, अरे तुम्ही? आकाश सहज म्हणाला, अरे माझ्या बायकोच्या रूममध्ये मी नसणार तर कोण राहील? ती भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तो तिच्याकडे पाहून हसू लागला. अरे भांडखोर वाघीण तू, आणि अशा तू भेदरलेल्या नजरेने काय पाहते आहे माझ्याकडे? त्याचे सहज हसणे पाहून तिचे मन भरून आले. ती त्याच्याकडे जाऊन तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागली. आकाशसुद्धा इमोशनल झाला. अगं रडू नकोस. तू 3 वर्ष जेलमध्ये राहिली. मी पण तुझ्या विना सुखी नव्हतो ग. खूप आठवण यायची रेणुका तुझी. पण आता नाही. मी तुला माझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही. कधीच नाही. आपली रेशीमगाठ घट्ट बांधली होती रेणुका. म्हणूनच कोणी कितीही प्रयत्न केला तरी कधीच सुटली नाही आणि सुटणारही नाही. तुझ्या माझ्या नात्याची ही रेशीमगाठ अतूट आहे. कधीही न सुटणारी, न तुटणारी. आता माझ्यापासून दूर कधीच जाऊ नको निशा. कधीच नको. मी मरून जाईल ग तुझ्या विना. रेणुकाही म्हणाली, आकाश, मलाही तुमच्यापासून कधीच दूर लोटू नका. मी तुम्हाला वचन देते, आपली रेशीमगाठ अशीच राहील, अतूट, कधीच सुटणार नाही. याची मी पूर्ण काळजी घेईन. आपले नाते जीवापलीकडे जपेन. असं म्हणून दोघांचीही घट्ट मिठी मारली. घरात पहिल्यासारखंच रेणुका, आकाश, पिहू यांची मस्ती, हसण्याचा आवाज, रेणुका आणि आकाशचा रोमांस असंच चालू झालं. सगळं घर आनंदाने, हसण्याने भरून गेलं होतं. कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या उत्साहपूर्वक कमेंटमुळे अजून लिहायला उत्साह वाढतो. म्हणून कमेंट नक्की करत जा. आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.